दिसतंय अगदी सरळ सरळ त्या मुख्य रस्ता आहे, त्या मुख्य रस्त्याच्या बाजूला जे स्टॉल बांधले आहेत म्हणजे विद्रुपीकरण आहे, प्लॅस्टिक लावा, हे करा. अतिक्रमण शहरात चालू आहे. उलट अतिक्रमण काढायला पाहिजे, अतिक्रमण वाढलंय शहरात. आता जवळ होतं तेवढं अतिक्रमण वाढलं म्हणजे ते तुमच्या फॉरन माहित नाही. भविष्यात गाड्या रस्ता आमच्या ताब्यात येत नाही. काही तास तो रस्ता आमच्या एमआयडीसीच्या ताब्यात आहे. बरोबर त्यांना आम्ही लेटर काढून पण ते स्वतः कारवाई करत नाही, ते आम्हाला सांगतात. अतिक्रमण संदर्भात नगरपंचायत ठराव पण झाले, नोटीस पण इश्यू केले, पण पुढे असे अनेक वेळा झाले, पण त्याचा इम्प्लिमेंट पुढे काय होत नाही. आपल्या रस्त्यावर कसं बघायचं ते? आपल्या ताब्यातल्या रस्त्यावर अतिक्रमण आहे, जे PWD कडे आहे. आता तुमचा मुख्य रस्ता तो मुख्य रस्ता तुमचा जो आहे ना, तो जर अभिमन्यू अभिमन्यू ते तिथे अतिक्रमण आहेत ना बरेच. त्यात पण अतिक्रमण आहे. आता त्याच रस्त्यावर आपण ते सध्या आता राखीचीच कॉलनी लागते. हा, तो सगळ्यात चुकीचा विचार आहे. जिथं बस साईड लावून हा थांबतात तिथे पोस्ट ऑफिस कडे तिथं तुम्ही स्टॉल बांधायला लावायला कसं दिले. आहे, आता वरती चालू आहे, काही- हो असं नाही मॅडम, तुम्ही किरवळ ट्रॅफिक होतं बघा जरा, तिथं उभं राहा जरा, असं समजेल तुम्हाला. जिथं बस साईडला जाऊन थांबतात तिथं तुम्ही स्टॉल बांधायला ठीक दिले. आहे, आम्ही त्याच्यामध्ये लक्ष परत त्या पलीकडे तुमच्या कार्यालयाकडे आता तिथं लावायला दिलं सर. बस थांबणार कुठे? एक सांगतो की आमचे जे ताब्यात आहेत ते आता राखीसाठी आणि लावलेले आहेत. ओके. जे नाही आहे फक्त ते बस स्टॉप आहे ना, हो, बस स्टॉप आहे ना, बस स्टॉप त्या ठिकाणी तरी तुम्ही स्वतंत्र काहीतरी त्यांना सूचना करा ना. ट्रॅफिक एवढं सध्या होतं की त्यामुळे काय बस रस्त्यावर थांबतात तुम्ही. राखीचे स्टॉल हो, आहेत. आणि हा. बुधवारच्या गाड्या लावतात कुठे म्हणजे सामान लावून ते बरोबर समोर लागतात त्या नवीन कॉम्प्लेक्स समोर. तिथं पोल वगैरे आहे तिथे काय होतं म्हणजे मालाच्या गाड्या असतात ना, स्थानिक नाही, मालाच्या गाड्या लावलेल्या असतात नाही, तिथे. आता राखी सांगते, स्थानिक लोक आहेत जे वर्षानुवर्ष राखी आणि लावत आहेत. तिथं नाही, तिथं हल्ली 4-2-3 वर्ष लावतात, पण ती कुठेतरी थांबून त्या जागा बदला नाही यांची. तुम्ही एसटीचा विचार करा, ट्रॅफिक आहे, एसटी एक लागली रस्त्यावर ना की संपूर्ण ट्रॅफिक होतं, समोरून तीच परिस्थिती असते. त्यासाठी आपण जागा पण तिकडे गटर करताना स्पेस जास्त वाढवायचं प्रयत्न. पण आपण तुमचं पोस्ट बरं मी काय म्हणते, पोस्ट ऑफिस कडे ना तुम्ही नगरपंचायत कडनं एखादी छोटी शेड उभी करू शकता. त्या ठिकाणी बरेचशी शाळेची मुलं वृद्ध आणि traffic होतं तिथं ओपन पेस आहे दोन्ही वाटे. साहेब एका साईडला तर मी वेलनेसच्या बाजू त्यापेक्षा दिसतंय अगदी सरळ सरळ त्या मुख्य रस्ता आहे, त्या मुख्य रस्त्याच्या बाजूला जे स्टॉल बांधले आहेत म्हणजे विद्रुपीकरण आहे, प्लॅस्टिक लावा, हे करा. अतिक्रमण शहरात चालू आहे. उलट अतिक्रमण काढायला पाहिजे, अतिक्रमण वाढलंय शहरात. आता जवळ होतं तेवढं अतिक्रमण वाढलं म्हणजे ते तुमच्या फॉरन माहित नाही. भविष्यात तो गाड्या रस्ता आमच्या ताब्यात येत नाही. काही तास तो रस्ता आमच्या एमआयडीसीच्या ताब्यात आहे. बरोबर त्यांना आम्ही लेटर काढून पण ते स्वतः कारवाई करत नाही, ते आम्हाला सांगतात. अतिक्रमण संदर्भात नगरपंचायत ठराव पण झाले, नोटीस पण इश्यू केले, पण पुढे असे अनेक वेळा झाले, पण त्याचा इम्प्लिमेंट पुढे काय होत नाही. आपल्या रस्त्यावर कसं बघायचं ते? आपल्या ताब्यातल्या रस्त्यावर अतिक्रमण आहे, जे PWD कडे आहे. आता तुमचा मुख्य रस्ता मुख्य रस्ता तुमचा जो आहे ना, तो जर अभिमन्यू अभिमन्यू ते तिथे अतिक्रमण आहेत ना बरेच. त्यात पण अतिक्रमण आहे. आता त्याच रस्त्यावर आपण ते सध्या आता राखीचीच कॉलनी लागते. हा, तो सगळ्यात चुकीचा विचार आहे. जिथं बस साईड लावून हा थांबतात तिथे पोस्ट ऑफिस कडे तिथं तुम्ही स्टॉल बांधायला लावायला कसं दिले. आहे, आता वरती चालू आहे, काही- हो असं नाही मॅडम, तुम्ही किरवळ ट्रॅफिक होतं बघा जरा, तिथं उभं राहा जरा, असं समजेल तुम्हाला. जिथं बस साईडला जाऊन थांबतात तिथं तुम्ही स्टॉल बांधायला ठीक दिले. आहे, आम्ही त्याच्यामध्ये लक्ष परत त्या पलीकडे तुमच्या कार्यालयाकडे आता तिथं लावायला दिलं सर. बस थांबणार कुठे? एक सांगतो की आमचे जे ताब्यात आहेत ते आता राखीसाठी आणि लावलेले आहेत. ओके. जे नाही आहे फक्त ते बस स्टॉप आहे ना, हो, बस स्टॉप आहे बस ना, स्टॉप त्या आहे. ठिकाणी तरी तुम्ही स्वतंत्र काहीतरी त्यांना सूचना करा ना. ट्रॅफिक एवढं सध्या होतं की त्यामुळे काय बस रस्त्यावर थांबतात तुम्ही. राखीचे स्टॉल हो, आहेत. आणि हा. बुधवारच्या गाड्या लावतात कुठे म्हणजे सामान लावून ते बरोबर समोर लागतात त्या नवीन कॉम्प्लेक्स समोर. तिथं पोल वगैरे आहे तिथे त्यामुळे काय होतं म्हणजे मालाच्या गाड्या असतात ना, स्थानिक नाही, मालाच्या गाड्या लावलेल्या असतात नाही, तिथे. आता राखी सांगते, स्थानिक लोक आहेत जे वर्षानुवर्ष राखी आणि लावत आहेत. तिथं नाही, तिथं हल्ली 4-2-3 वर्ष लावतात, पण ती कुठेतरी थांबून त्या जागा बदला नाही यांची. तुम्ही एसटीचा विचार करा, ट्रॅफिक आहे, एसटी एक लागली रस्त्यावर ना की संपूर्ण ट्रॅफिक होतं, समोरून तीच परिस्थिती असते. त्यासाठी आपण जागा पण तिकडे गटर करताना स्पेस जास्त वाढवायचं प्रयत्न. पण आपण तुमचं पोस्ट बरं मी काय म्हणते, पोस्ट ऑफिस कडे ना तुम्ही नगरपंचायत कडनं एखादी छोटी शेड उभी करू शकता. त्या ठिकाणी बरेचशी शाळेची मुलं वृद्ध आणि traffic होतं तिथं ओपन पेस आहे दोन्ही वाटे. साहेब एका साईडला तर मी वेलनेसच्या बाजू त्यापेक्षा